नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, नीट यूजी 2026 ची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की फॉर्म भरायला कधी सुरू होऊ शकते. 5 फेब्रुवारी पासून 10 फेब्रुवारी पर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होऊ शकते. हा जो अंदाज आहे तो कसल्याही प्रकारचं एनटीएच्या नोटिफिकेशन नुसार नाही, तर पाठीमागच्या वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतोय. तर यासाठी काही विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टीची तयारी करावी लागू शकते. तर हा फॉर्म भरण्याची प्रोसेस जवळपास 1 महिनाभर चालते. त्यामुळे कदाचित तुम्हाला खूप सारा वेळ सुद्धा मिळत असतो, त्यामुळे गडबड करण्याची काही कारण नाही. परंतु मी सर्वात महत्त्वाचा टॉपिक सांगेल की यासाठी बेसिक गोष्टी कोणत्या लागतील की जे फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत, त्या गोष्टीचं आज आपण विस्तृत विवेचन करणार आहे. एक तर पहिला मुद्दा एक जो असेल तो पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागेल. किती पाहिजेत? खरं तर एक फोटो पाहिजेत. तो फोटो आपल्याला अपलोड करण्यासाठी लागतो, परंतु तो फोटो तुम्ही जवळपास 10 ते 15 या प्रतीमध्ये आपल्याकडे पाहिजे. मग आता हा जो फोटो काढायचा आहे तो कसा काढायला पाहिजे? तर एक तर आपले कान पूर्ण दिसले पाहिजे, आपला चेहरा पूर्ण दिसला पाहिजे, त्याचबरोबर जो काही केसाची ठेवण असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, यासाठी सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे आपलं बॅकग्राऊंड आहे ते क्लिअर असलं पाहिजे. म्हणजे व्हाईट बॅकग्राऊंडवरती असलं पाहिजे आणि त्या फोटोच्या खाली तुमचं स्वतःचं नाव आणि डेट ऑफ क्लिक, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही फोटो काढलेला आहे तो तुम्ही त्या ठिकाणी काढायचा आहे. काही जण काय होतं बघा, हे फोटो काढत असताना या ठिकाणी तुमची जन्मतारीख टाकतात, तर टाकायची नाहीये. तुम्ही ज्या दिवशी हा फोटो काढलेला आहे ती तारीख आपल्याला टाकायची आहे. कदाचित तुम्ही फॉर्म त्या फोटोवरती नाव आणि तुमची डेट जी आहे ते नाही टाकली तरी चालू शकेल, प्लेन असलं तरी चालेल, पण आपला फोटो मात्र पाठीमागचं बॅकग्राऊंड क्लिअर असलं पाहिजे, कान क्लिअर दिसले पाहिजे, डोळे चेहरा जवळपास सगळा व्हिजिबल असला पाहिजे. तुमच्याकडे स्पेक्स वगैरे असतील तरी सुद्धा चालतील, परंतु तुमचा चेहरा असा ब्लॅक नसला पाहिजे, आपल्याला चेहरा ओळखू आला पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा, काही समजा जे काही धार्मिक आहेत त्या गोष्टी सुद्धा असल्या तरी चालू शकतील, परंतु तुमचा चेहरा क्लिअर ओळखू आला पाहिजे, कान दिसलं पाहिजे. अशा प्रकारचा फोटो जो आहे तो पासपोर्ट साईजचे फोटो आपल्याला काढायचे. एक आपल्याला लागेल, परंतु जवळपास 15 ते 20 फोटो आपल्याकडे असले पाहिजे. ही एक बेसिक गोष्ट आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पोस्टकार्ड साईज फोटो. आपला पोस्टकार्ड जो साईज आहे त्याची साईज तुम्हाला माहित आहे समजा, तर तो पोस्टकार्ड साईजचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करण्यासाठी लागणार आहे. दुसरा महत्वाचा तिसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे रनिंग मध्ये तुमची साईन, म्हणजे आता समजा तुमचं नाव अजय भानुदास पाटील असेल, तर तुमची जी सही आहे ती रनिंग हँडरायटिंग मध्ये आपली असली पाहिजे. तुम्ही प्लेन कॅपिटल मध्ये काढू शकत नाही, तर तुमची ती रनिंग एका कोऱ्या कागदावर करून त्याचं आपल्याला 4 KB पेक्षा जास्त असलं पाहिजे. ही एक आपल्याला आवश्यकता आहे. ह्या गोष्टी सर्व सोपी आहेत. आपल्याला फोटो काढायचा कसा ते तर मी सांगितला, आणि तोच फोटो तुम्हाला पोस्टकार्ड साईज एक फोटो आपल्याला आवश्यक आहे. रनिंग हँडरायटिंग मध्ये आपल्याला आपल्या विद्यार्थ्याची सही पाहिजे एका कोऱ्या कागदावरती. त्याचबरोबर बोटांच्या 10 बोटांचे ठसे, म्हणजे संपूर्ण बोटाचे ठसे एका म्हणजे शाईमध्ये किंवा याच्यामध्ये लावून आपल्याला या एका कोऱ्या कागदावरती काढून त्याचा फोटो आपल्याला पाठवावा लागणार आहे. म्हणजे अगोदर नुसतं राईट अँड लेफ्ट थंब इम्प्रेशन असायचं, परंतु राईट अँड लेफ्टचे थंब अँड ऑल फिंगर्सचं इम्प्रेशन सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळं सगळे आपल्याला याच्यामध्ये शाईमध्ये बुडवून त्याचा एक फोटो आपल्याला कोऱ्या कागदावरती काढून तो आपल्याला फोटो अपलोड करावा लागणार आहे. हे पण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे पहिला 1 नंबरचा टॉपिक आहे ते म्हणजे पासपोर्ट साईज फोटो, दुसरा पोस्टकार्ड साईज फोटो आणि तुमची सही रनिंग डीपी मध्ये असली पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा विद्यार्थ्याच्या दोन्ही हाताच्या बोटांचे ठसे असले पाहिजे. 10वीचं मार्कशीट एक फार महत्वाचं टॉपिक आहे, ते नसेल तर तुम्ही बघून घ्या. त्याचबरोबर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट पण फार महत्वाचं आहे की जेणेकरून त्याच्यावरती तुमची जन्मतारीख असते. ICSE आणि CBSEच्या विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी दोन्हीचं एकच असतं, त्यामुळं त्यासाठी काय करण्याची आवश्यकता नाही. जे काही रिपीटर विद्यार्थी आहेत, पाठीमागे परीक्षा नीट यूजी 2026 मध्ये फॉर्म भरायचा आहे, परंतु ते जर आता रनिंग जे 2026 मध्ये परीक्षा देणारे अपियर नसतील, त्याच्या अगोदर परीक्षा दिली असेल, तर त्यांना 12वीचं गुणपत्रिका म्हणजेच मार्कशीट आपल्याला असणं आवश्यक आहे. 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट नसलं तरी चालू शकतं. दुसरा महत्वाचा मुद्दा, आपल्याला एक ओळखपत्र पण लागणार. ओळखपत्र म्हणजे काय? तर आपलं आयडेंटिटी, म्हणजे त्यामध्ये आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, 12वीचं बोर्ड परीक्षेचं ऍडमिट कार्ड आहे, बँकचं पासबुक आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला, व्होटिंग कार्ड आहे, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा तुमचं लाईट बिल आहे,
हे सगळ्यापैकी एक गोष्ट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आणखी एक आहे की आधार कार्ड पण असणं आवश्यक आहे. आता बघा, आधार कार्ड कशासाठी? ऍड्रेस प्रूफ, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले डोमिसाईल आहात का किंवा भारत देशाचे नागरिक आहात का, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल साठी, किंबहुना याचा वापर गेल्या वर्षीपासून केला गेला की तुम्हाला सेंटर सिटी म्हणजे एक्झामचं सेंटर कोणतं द्यायला पाहिजे त्याच्यासाठीच तुम्हाला ऍड्रेस प्रूफ पण या ठिकाणी मागितलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला आधार कार्ड कंपल्सरी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्याला कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीमधले कोणते प्रमाणपत्र लागणार आहेत का, तर सेंट्रलमध्ये एनटीएकडे ज्यावेळेस आपण फॉर्म भरणार आहे त्यावेळेस एकूण 5च कॅटेगरी येतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे ते एकतर पहिली गोष्ट ओपन, ईडब्ल्यूएस, नंतर ओबीसी आणि एससी आणि एसटी. हे बघा, आता ओपन मध्ये मग काय, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट नसेल तरी चालू शकतं, तुम्ही ओपन मध्ये, त्याला आपण अनरिझर्व्ड असं म्हणतो. आता ईडब्ल्यूएस आहे ना, तर ईडब्ल्यूएस मात्र सेंट्रल फॉर्मेट मधलं ईडब्ल्यूएस पाहिजे. आता बघा, महाराष्ट्रामधले मराठा आरक्षणचे सगळे विद्यार्थी ईडब्ल्यूएस काढू शकतात, परंतु जे विद्यार्थी कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन एससी एसटी आणि सेंट्रल मधलं ईडब्ल्यूएस आहे उदाहरणार्थ, किंवा स्टेट मधील महाराष्ट्रामध्ये एससीबीसी, एसबीसी, ओबीसी, एनटी 1, 2, 3 आणि एससी एसटी हे कॉन्स्टिट्युशनल महाराष्ट्र राज्यामधील रिझर्वेशन. हे रिझर्वेशन मधील जर समजा तुमच्याकडे एखादं रिझर्वेशन असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी लागणार नाही. ओबीसी मध्ये जे महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे एसबीसी, ओबीसी, एनटी 1, 2, 3 आणि व्हीजे हे सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ते सेंट्रल मध्ये ओबीसी मध्ये जातात. त्यामुळे माझ्याकडे जर समजा एनटीचं सर्टिफिकेट असेल, एनटी 1, 2चं असेल, व्हीजेचं असेल, तर तुम्हाला सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट लागणार आहे आणि ते आपल्याला काढून घ्यायचं. आणि त्याची व्हॅलिडिटी मात्र आपल्या सर्वांना महत्वाची म्हणजे आहे ती म्हणजे व्हॅलिडिटी जी आहे ती मात्र 1 वर्षाची असते. त्यामुळे आता सर्वांनी काढून घ्यायचं आहे. ज्यांनी जुनं काढलेलं गेल्या वेळेस चालणार आहे का? नाही चालणार. त्याचबरोबर कदाचित जर समजा तुमच्याकडे आता अपलोड म्हणजे समजा अप्लाय केलं तर ते सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आवश्यकता आहे का? तर 100% व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही. म्हणजे सेंट्रलसाठी एनटीएकडे फॉर्म भरताना ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातल्या सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी, त्यामध्ये एनटी 1, 2, 3, व्हीजे, ओबीसी, एसबीसी आणि एससीबीसी यातले काही कुणबी असतील तर हे सगळ्यांसाठी आपल्याला सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट लागेल. त्याला 9 नंबर फॉर्म म्हणतो आणि ते 1 वर्षासाठी व्हॅलिड असतं आणि ते एकच सर्टिफिकेट असतं, 3 पानाचं असतं किंवा 2 पानाचं असतं. त्याचबरोबर त्याला सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट असं म्हणतो, त्याला व्हॅलिडिटीची आवश्यकता नसते. एससी आणि एसटी हे जे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन सेंट्रल मध्ये आहे तेच आपल्याला स्टेटमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे तुमच्याकडे स्टेटचं असेल तरी चालू शकतं किंवा सेंट्रल फॉर्मेट मधलं एससी एसटीचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मिळतं आणि ते तुम्ही आपल्या सेतू कार्यालय किंबहुना तुमच्या ठिकाणी असणाऱ्या महाई सेवा केंद्रामध्ये किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क करून तुम्ही ते घेऊ शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे ते पाहायचं किंवा हे माझं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे स्टेटचं जर नाही ना तर ते आपल्याला चालणार नाही, सेंट्रल फॉर्मेट मधलं पाहिजे. म्हणजे ओबीसी, ईडब्ल्यूएस हे सेंट्रल फॉर्मेट मधील, एससी आणि एसटी साठी सुद्धा सेंट्रल फॉर्मेट मधलं आवश्यक आहे, परंतु एससी एसटी साठी स्टेट फॉर्मेटचं सुद्धा असू शकतं, ते चालू शकतं. पण ईडब्ल्यूएसचं मात्र सेंट्रल सर्टिफिकेट पाहिजे आणि ओबीसीचं सुद्धा सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. हे कुठं मिळतं? ज्या ठिकाणी आपण आपलं कास्ट सर्टिफिकेट काढतो तिथंच आपलं हे सुद्धा सर्टिफिकेट मिळत असतं. आता समजा आपल्याकडे सध्या सर्टिफिकेट सेंट्रलचं नाही तर काय करायला पाहिजे? तुम्ही अप्लाय करा आणि त्याची एक पावती मिळते, ती सुद्धा अपलोडिंगला आपल्याला चालू शकते. आणि काही वेळा आपल्याला एक फॉर्मेट पण देतं आपल्याला एनटीए, जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर त्याला आपण अंडरटेकिंग म्हणतो किंवा सेल्फ डिक्लेरेशन म्हणतो. हे डिक्लेरेशन आपण अपलोड केले तरी चालू शकतो. त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे नाही आहे, सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट नाही म्हणून घाबरायसारखं काही कारण नाही. पण शक्यतो आता ज्यांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे ना त्यांनी सर्वांनी काढायला हरकत नाही. आता सर्वात महत्वाचा आणखी एकदा मी गोष्ट सांगेन ती म्हणजे की तुम्हाला काय काय लागणार आहे. तुमचा फोटो एक काढायला नाही, क्लिअर बॅकग्राऊंडचं, ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यात पोस्ट कार्ड साईज फोटो, पासपोर्ट साईज फोटो, ऍड्रेस प्रूफसाठी तुम्हाला आधार कार्ड लागेल. तुम्हाला त्याचबरोबर तुमचं आयडेंटिटी कार्ड मध्ये कोणतं पण असेल, आधार असेल, पॅन असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, बोर्ड सर्टिफिकेट असेल, ऍडमिट कार्ड असेल, शाळेचं आयडेंटिटी कार्ड असेल, पासबुक असेल, बँक पासबुक असेल, फोनचं लाईट बिल असेल,
किंवा बँकेचं स्टेटमेंट असू शकतं किंवा वोटर कार्ड आयडी असतं. हे सगळ्या गोष्टीपैकी एक लागणार आहे. ऍड्रेस प्रूफसाठी मात्र तुम्हाला तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. सेंट्रल फॉर्मेट मधलं सर्व कास्ट सर्टिफिकेट आपल्याला असणं आवश्यक आहे. कदाचित तुम्हाला हे सर्व 1 महिनाभर वेळ मिळतो, पण तरी सुद्धा आपण सर्वजण हे काढून घ्यायला सुरू करा. आपला विद्यार्थी सर्वांच्या पुढे असला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आपला फोटो काढण्याच्या मध्ये खाली आपलं स्वतःचं नाव टाका आणि त्याच्या खाली तुमची त्या दिवशी फोटो काढलाय त्याची डेट टाकायला पाहिजे. कदाचित तुमच्याकडे तर तो म्हणजे नाव नसेल तर चालेल, कसं चालू शकतं, पण मात्र जर म्हणजे नाव टाकलं आणि डायरेक्ट चुकीचे असेल तर ते शक्यतो चालणार नाही. शक्यतो डेट ऑफ क्लिक मात्र ह्या 2-3-4 महिन्यातली असावी लागते. तुमचे थंब इम्प्रेशन आणि फिंगर इम्प्रेशन आणि तुमची रनिंग मधील सही, 10वीचं मार्कशीट ज्यांनी रिपीट केलेलं आहे त्यांना 12वीचं मार्कशीट सुद्धा लागेल. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट 100% लागणार आहे. कदाचित 11वीचं मार्कशीट आपल्याकडे नसेल तर रोल नंबर तरी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. तर हे सर्व तुम्ही जमाजम करायला लागा. नंतर पळापळी होणार नाही. आज 2 फेब्रुवारी 2026 आहे. नीट यूजीचा फॉर्म आपल्याला 5 तारखेच्या पुढे किंवा 10 तारखेच्या आसपास आपल्याला सुरू होऊ शकतो. या डेटच्या संदर्भामधल्या 100% खात्री देता येत नाही. ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला 100% सांगेल. हा अंदाज पाठीमागच्या 3-4 वर्षाच्या अनुभवावरून सांगण्यात आलेला आहे. कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपल्या इतर लोकांना शेअर सुद्धा करायला हरकत नाही. तुमच्या इतर वेगवेगळ्या ग्रुपमध्ये सुद्धा हा व्हिडिओ पाठवा की जेणेकरून तुमचा इन्फॉर्मेशन त्यांच्या डोअरस्टेप पर्यंत पोहोचेल आणि त्यांना माहिती नसल्यामुळे काही अडचण येणार नाही. या उद्देशानं हा चॅनल बनवलेला आहे. आपल्या पर्सनल गायडन्स मध्ये ज्या विद्यार्थ्यांना यायचंय त्यांनी सुद्धा आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये येऊ शकतात. इलिजिबल, नॉट इलिजिबल पासून ते हाय मार्क पर्यंत सर्वांना वन रूफ खाली आपण वेगवेगळ्या फॅकल्टीचं ऍडमिशन साठीचं मार्गदर्शन करतो. तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंबहुना आपला वरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करू शकतात. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.